अरविंद केजरीवालांच्या चित्रपटाचे डायरेक्टर कोण आहेत? हेमंत सोरेनच्या चित्रपटाचे डायरेक्टर कोण आहेत? उद्धव ठाकरे साहेबांच्या चित्रपटाचे डायरेक्टर कोण आहेत? शरद पवार साहेबांच्या चित्रपटाचे डायरेक्टर कोण आहेत? अहो एवढंच काय, विरोधकांच्या पाठीमागे ईडीचा भुंगा लावणाऱ्या त्या सगळ्या चित्रपट मालिकांचे डायरेक्टर कोण आहेत? तर ते आहेत या देशाचे जगातले सर्वोच्च मोठे नेते, विश्वगुरु, विश्ववंदनीय, जे तुम्हाला माहिती आहेत. त्यांच्या सगळ्या गॅरंट्या ह्या फेक आहेत. त्यांच्या सगळ्या गॅरंट्या ह्या फसवणाऱ्या आहेत आणि त्यांच्या सगळ्या गॅरंट्या ह्या सुडाच्या राजकारणाच्या आहेत. या देशातील सध्या ग्रेट डायरेक्टर म्हणून त्यांची ओळख आहे आणि याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची. मित्रांनो, सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अरविंद केजरीवाल आम आदमी पार्टी स्थापन केली आणि तिसऱ्यांदा दिल्लीचं तख्त सांभाळण्यामध्ये अरविंद केजरीवालांना कोणच थांबवू शकलं नाही. पण अचानक समाजकारणातून राजकारणात आलेले केजरीवाल भाजपच्या हिटलिस्टवर आले. दिल्ली जिंकू दिली नाही केजरीवालांनी, तर दिल्ली राखली. पहिल्यांदा निवडणुकीमध्ये त्यांनी स्वतःच जे काही ताकद लावली, अस्तित्वाची लढाई केजरीवाल लढले, जिंकले. या देशाच्या प्रधानमंत्र्यांना सुद्धा आणि त्यांच्या पक्षाला सुद्धा तिथं सत्ता मिळू दिली नाही. पण केजरीवालांना आणि त्यांच्या टीमला वेगळ्या वेगळ्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली, जे आरोपामध्ये तथ्य नाही, मनीष सिसोदिया असतील किंवा अरविंद केजरीवाल असतील, केजरीवालांना सुद्धा अटक झाली. मद्य घोटाळा प्लांट केला. अरे ज्या सरकारने त्या राज्यामध्ये अर्थात दिल्लीमध्ये ताकदीचं सर्वसामान्यांसाठी काम केलं. अहो विचार करा, 200 युनिट पर्यंतच्या वीज बिलाचा 0 पैसा सुद्धा तिथल्या नागरिकांना भरावा लागत नाही. मोफत वीज आहे. कोण देऊ शकतं या देशामध्ये? केजरीवालांनी दिल्लीत देत आहेत. आमच्या इथं लोड शेडिंग देत आहेत. त्या केजरीवालांना, केजरीवाल IAS ऑफिसर आहेत, विसरू नका. IAS केडरच्या माणसाला ज्यावेळेस वकील द्यायची गरज पडत नाही, स्वतःच आर्ग्युमेंट स्वतः करतात. याचा अर्थ असा आहे की ते प्रचंड बुद्धिमान आहेत. पण त्यांच्या त्या कर्तृत्वाचा फायदा खोटे आरोप करून, बदनाम करून, सुडाचं राजकारण करून, वेगळे वेगळे एजन्सीज पाठीमागे लावून तुम्ही भ्रष्टाचार केलाय याच्यावर बोट ठेवून जर कदाचित फसवत असतील, तर केजरीवालांना अटक करणारे खरे डायरेक्टर कोण असतील? तर ते प्रधानमंत्री महोदय आहेत. एवढंच नाही, याच्यावरच थांबलेले नाहीत. त्यांचे सहकारी मनीष सिसोदियांना कोणी अटक केली सांगायची गरज आहे? दिल्ली सोडा, पलीकडे झारखंडला जा. हेमंत सोरेन झारखंड मुक्ती मोर्चाच्या निमित्तानं त्या राज्यात ह्यांना घुसायला पण संधी नाही. हेमंत सोरेन साहेबांना सुद्धा जाणीवपूर्वक ईडीच्या माध्यमातून छळून, कारण हे दुसरं राज्य आहे जिथं भाजपची सत्ता नाही, त्यांना सुद्धा ईडीने अटक केली. त्या अटकेचे डायरेक्टर कोण आहेत? माननीय मोदीजी. केंद्र सरकार कोणाच्या ताब्यात आहे? त्यांच्याच आहे. थांबा, तिकडे लांब जाऊ नका, इकडे या महाराष्ट्रामध्ये. ज्या शिवसेनेचं, ज्या बाळासाहेब ठाकरेंचं बोट धरून भाजप महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गोपीनाथ मुंडे साहेब असतील, एकनाथ खडसे साहेब असतील, पांडुरंग फुंडकर साहेब असतील, असे दिग्गज नेत्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना इथल्या मराठा बहुजनांच्या घरापर्यंत पोहोचली आणि स्थिरावली. ती बाळासाहेब ठाकरेंच्या सहकार्यामुळं. त्या बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर
आलेली असताना शिवसेना कुणी फोडली, 40 आमदारांना भोलतापांना बळी कुणी पाडलं, 40 आमदारांना सुरत मार्गे गुवाहाटीला कोण घेऊन गेलं आणि राज्याचा जो काही सत्ता संघर्ष आहे ते कोणाच्या नेतृत्वाखाली फोडला गेला हे महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेला माहित नाही का? मग शिवसेना फोडण्याच्या चित्रपटाचे उद्धव ठाकरे साहेबांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदावरून पायउतार करणाऱ्या चित्रपटाचे डायरेक्टर कोण आहेत? प्रधानमंत्री महोदय. इथंच नाही थांबलं, 6 महिन्याचाच काळ गेला, लगेच दुसरा पक्ष फोडला राष्ट्रवादी काँग्रेस. बऱ्यापैकी त्यांच्या सगळ्या नेत्याच्या पाठीमागे ईडीची चौकशी सुरू होती का नव्हती? सत्ताधाऱ्यांचाच काही भ्रष्टाचार विरोधी वळवळ करणारे जे की स्वतःच भ्रष्टाचारी आहेत त्यांची व्हिडिओ तर तुम्ही पाहिलेलीच आहे. तो व्यक्ती सांगायचा पुढची दिवाळी तुमच्या आतमध्ये, पुढची दिवाळी, असं करून ज्यांना डिस्टर्ब करून टाकलं. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली एवढे वर्ष काम करते. कसं काय हो दादा भाजप सोबत गेले? फोडला का नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष? दादानी एकट्याने फोडला असता का? विचार तरी त्यांचा आला असता का? त्यांचे जे काही 2-5 सहकारी आहेत, पहाटे 4 वाजताच ईडी घरी जायची, बेल वाजवायची, चहाला बसायची. कोल्हापूरच्या नेत्याचं आठवत आहे ना? प्रफुल्लभाईचं माहिती आहे ना? अजून किती नाव सांगायचे? मग तीही एनसीपी फोडली, त्या चित्रपटाचे डायरेक्टर कोण आहेत? निर्विवाद सत्य आहे, याच्यामध्ये तसूभरही फरक पडणार नाही. आणि दुसरी गोष्ट, जेवढ्या केसेस होत्या, सिंचन घोटाळ्याचे असेल, बँक घोटाळ्याचे असेल, सगळ्या चौकशाच्या लगेच सत्तेवर त्यांच्यासोबत सहभागी झाले. क्लोजर रिपोर्ट कसे काय सुरू झाले? हा काय चमत्कार आहे का? याच चित्रपटाचे एनसीपीच्या तोडफोडीचे डायरेक्टर कोण आहेत? तुम्हीच सांगाल ना. आता मी पण सांगायची गरज नाही. आणि हे असं घडतंय, महाराष्ट्रात सुद्धा घडलंय, दिल्लीत घडलंय, झारखंड मध्ये घडलंय. थांबलेत का ते? वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा सुरूच आहे. बरेच विरोधी पक्ष वेटिंगवर आहेत, नेते वेटिंगवर आहेत. फोडाफोडीचं राजकारण होतंय. मला फक्त एवढंच म्हणायचंय, तुम्ही स्वतःला देशाचे नेते म्हणवता, तुमची स्वतःच चर्चा करता की जगभर आपलं नाव आहे. त्यांचे सगळे भक्त, कार्यकर्ते, नेते सगळे म्हणतात की विश्वगुरू आहेत. मग ह्यांना दुसऱ्याचे पक्ष फोडून, दुसऱ्याचे आमदार खासदार पळवून राजकारण करावं लागतं. स्वकर्तृत्वावर ह्यांनी काय निर्माण केलंय हा संशोधनाचा प्रश्न आहे. मग देशामध्ये घडणाऱ्या चुकीच्या किंवा सुडाच्या भावनेनी जी काही राजकारण केलं जातं, त्या चित्रपटाचे डायरेक्टर कोण आहेत? तर तिथेही सन्मान्य मोदी साहेब. मी काय खोटं बोलतोय का? मी काय चुकीचं सांगतोय का? आणि तुम्हाला हे मान्य असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, कारण आपण सुज्ञ आहात. धन्यवाद. जय जिजाऊ, जय महाराष्ट्र.